पहा एकदा एक नंबर काय घेतलं, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. कोणत्या मेथडनं सोडवायचा तो फॉर्म्युला. याच्यात कवर काय होतं तुमचा 2.4. हे एका गणितासारखे जर पाहिलं तर काय तुमचे 2.4 चे गणित आहे त्या ठिकाणी. मग आता जर आपल्याला फॉर्म्युला मेथडनं जर समजा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जर सोल्युशन काढायचं असेल तर जे होते त्यांना तर माहित आहे. सगळ्यात पहिलं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन उत्तरात लिहायचं. काय त्यातला x² + 10x + 2 = 0. बरोबर आहे. जे दिलेलं इक्वेशन काय x² + 10x + 2 = 0. याला इक्वेशन सरळ असेल तर याला कंपेअरिंग करा. कंपेअरिंग विथ जनरल काय त्यातला जनरल फॉर्म ax² + bx + c = 0. नंतर याच्यावरून आपल्या a b c तीन व्हॅल्यू काढा त्यातल्या. पहा एकदा x² शेजारचा a असेल, नंतर एक शेजारी b, नंतर c, म्हणजेची त्याला 1 हा b हा c, a b c तीन किमती. इथं काहीच नाही म्हणजेच 1 आहे आपल्या इथं. म्हणजेच किती आला तिथं a ची व्हॅल्यू 1, ही b झाली 10 आणि c किती झाली ती 2. फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला काय तर आपला -b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b² - 4ac त्याला डिवाइड किती इथे 2 आहे ना. मग अगोदर रूट मधल्याची व्हॅल्यू काढून घ्या वेगळी. म्हणजेच कोणती पहा एकदा b² - 4ac. a ची जर व्हॅल्यू जर काढली तर b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू टाका 10 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, इथं मायनस आहे मायनस टाका 4 × a म्हणजेच 1 × c ची व्हॅल्यू किती तिथं 2. व्हॅल्यू पुट केली पहिली तिथं. नंतर आता त्यातला 10 चा स्क्वेअर किती बनल तिथं 100 मायनस हा मल्टिप्लाय करा 4 1 चा 4 परत त्याला 2 मल्टिप्लाय करा 8 म्हणजे दोघांचं सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन किती आलं तिथं 92. इथपर्यंत कशाची व्हॅल्यू काढली आपण b² - 4ac. दिलेलं इक्वेशन पहिलं जनरल सोबत कंपेअर केलं abc काढले, नंतर b² - 4ac a ची किंमत काढली. नंतर आता आपला फॉर्म्युला लिहा बाय युजिंग फॉर्म्युला. आता फॉर्म्युला कोणता आहे आपल्याकडे. आता याच्यात व्हेरिएबल चेक करा पहिलं. व्हेरिएबल काय x आहे. x असेल तर x मांडा, इथं जर समजा b असेल तर b मांडा, y असेल तर y मांडा. नंतर फॉर्म्युला हा आहे आपला -b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b² - 4 b² - 4 ac डिवाइडला किती तिथं 2a. हा फॉर्म्युला झाला -b प्लस मायनस रूट मध्ये b² - 4ac डिवाइडला किती 2a. इथं व्हेरिएबल प्रत्येक वेळेस तुमचं जे असेल क्वेश्चन मधलं ते टाकायचं. बाकी हा फॉर्म्युला प्रत्येक वेळेस प्रत्येक गणितात हाच असणार. नंतर याच्यात व्हॅल्यू टाका मायनस फॉर्म्युल्यातला b ची व्हॅल्यू किती तिथं 10 ती 10 टाकली. त्याच्यानंतर प्लस मायनस रूट मध्ये b² - 4ac याची व्हॅल्यू किती आली तिथं 92. मग या ठिकाणी टाका तिथं 92 डिवाइडला 2 × a म्हणजेच किती तिथं 1 तो 1 आला इक्वल हा इथला -10 ॲज इट इज प्लस मायनस. आता हा 92 जो आहे याला स्क्वेअर नंबरच्या टेबलमध्ये पाहायचा. स्क्वेअर नंबर कोणते आपल्याकडे 2 चा स्क्वेअर तिथं 4 आहे, 3 चा स्क्वेअर 9 आहे, 4 चा स्क्वेअर 16 आहे. अशा प्रकारचे जर चेक करत गेले तुम्ही तिथं त्याच्यानंतर 25 36 49 हे स्क्वेअर नंबर आहे. याच्या पाड्यात कोणता नंबर येतो तो 4 च्याच पाड्यात येतो म्हणून त्याला याचं 4 च्या टेबलमध्ये किती नंबर येईल तो 23 नंबरला. 92 जर पाहिला तर 4 च्या टेबलमध्ये 23 नंबरला डिवाइडला ह्या दोघांचं मल्टिप्लाय किती आला तो 2. समजलं इथपर्यंत. आता याच्यातलं 4 चं स्क्वेअर रूट निघतं ते बाहेर घ्या 23 चं निघत नाही ते जशास 7 असू द्या. म्हणजेच कसं बनल त्यातला x इक्वल -10 ॲज इट इज प्लस मायनस ह्या 4 चं स्क्वेअर रूट निघलं त्याला बाहेर घ्या म्हणजेच किती आलं ते 2 रूट मध्ये काय राहिलं तिथं 23/2. 4 चा स्क्वेअर रूट बनला किती 2 ते बाहेर आलं रूटच्या बाहेर 23 ॲज इट इज राहील डिवाइडला 2. नंतर समोर जर पाहिला तर आता याच्यातले 10 आणि 2 कोणत्या टेबलमध्ये येतात ते 2च म्हणजे दोघातून कॉमन निघलं 2 रिमेनिंग पहा एकदा इथं मायनस राहिला 2 च्या टेबलमध्ये 10 किती नंबरला येतात ते 5 नंबरला प्लस मायनस समोरचे 2 बाहेर आहे म्हणजेच रूट मध्ये किती राहिले तिथं तो नंबर जसा तसा ब्रॅकेट क्लोज खालचे 2 खाली. समजला दोन्ही नंबर जर पाहिले तर 2 च्या टेबलमध्ये येते म्हणजे 2 कॉमन निघले त्या ठिकाणी. 2 च्या टेबलमध्ये 10 किती 5 नंबरला प्लस मायनस जसा तसा 2 बाहेर आहे म्हणजेच रूट मध्ये 23 डिवाइडला 2. नंतर हे 2 आणि हे 2 च्या टेबलमध्ये कटले रिमेनिंग काय राहिलं तिथं -5 हे ब्रॅकेट राहिलं प्लस मायनस रूट मध्ये 23
म्हणजेच हेच झालं आपलं, एकदा प्लसला एकदा मायनसला, म्हणजेच हे झाले रूट आपले. काय झालं त्यातला, एक्स इक्वल एकदा प्लस घ्या, हे -5 प्लस √23 आणि एकदा आर मधला काय त्यातला एक्स इक्वल मायनस घ्या, म्हणजेच किती येईल तिथं -√23. हे पहिले -5 दोन्ही ठिकाणी सारखेच असेल, हे याच्यातले एकदा प्लस घ्या एकदा मायनस घ्या, म्हणजेच हे रूट झाले तुमचे. समजलं काय? तर हे उत्तर झाले तुमचे. म्हणजेच कोणते आले त्यातल्या, -5 प्लस √23 अँड -5 minus √23 are the root of given quadratic equation. समजलं काय? तर हे जे आले ते उत्तर काय तुमचे, ते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहे. क्लिअर आहे? लय एकदा व्यवस्थित. आता हे स्क्वेअर नंबर म्हणतात त्याला. पहिलं इक्वेशन जे ते जनरल फॉर्म्युल्यासोबत कम्पेअर करा, ax² + bx + c, त्याच्यावरून a b c तिन्ही किमती लिहिल्या. नंतर या रूटवाल्याची किंमत काढायची. रूटवाला काय त्यातला b² - 4ac. मग b च्या ठिकाणी b ची व्हॅल्यू टाकली, 4 ला 4 लिहिले, a च्या ठिकाणी a ची व्हॅल्यू, c च्या ठिकाणी c ची व्हॅल्यू. 10 चा स्क्वेअर 100 आला, हे सगळ्यांचा मल्टिप्लाय 8, 100 - 8 92. ही व्हॅल्यू बनली कशाची, b² - 4ac ची. बाय युजिंग फॉर्म्युला जर यूज केला तर हा फॉर्म्युला आपला मायनसला मायनस फॉर्म्युल्यातल्या नंतर b ची किंमत टाका, किती 10 प्लस मायनस रूटवाल्याची म्हणजेच b² - 4ac. रूटची किंमत नाही, ती रूट जशाच तसा b² - 4ac ची व्हॅल्यू ती व्हॅल्यू इथे टाकली. नंतर याच्यात जर पाहिलं तर खालचे 2 ला 2 लिहिले, a म्हणजेच 1 आहे, ते 1 टाकले. खालचा मल्टिप्लाय 2 आला. हे याच्यात जर पाहिले तर 92 कशाचे 4 च्या टेबलमध्ये निघले. 4 च्या टेबलमध्ये किती 23 नंबरला. 4 चा स्क्वेअर रूट निघतं किती 2, बाकी जशाच तसं लिहिलं समोर. 10 आणि 2 च्याच टेबलमध्ये कॉमन निघते, रिमेनिंग पार्ट एवढा राहिला. 2 कटले म्हणजेच एवढं उरलं. तेच एकदा प्लस एकदा मायनस लिहिलं, म्हणजेच ते दोन रूट झाले तुमचे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. समजलं? नेक्स्ट एकदा 3 consecutive positive integer are taken such that the sum of the squares of first and product of the other two is 154. Find the integer. कन्झिक्युटिव्हचा अर्थ आहे पाय क्रमाने येणाऱ्या. कन्झिक्युटिव्ह म्हणजेच काय, क्रमाने 1 च्या नंतर 2, 2 च्या नंतर 3, 3 च्या नंतर 4, अशा क्रमाने येणाऱ्या कोणते नंबर घ्यायचे तुम्हाला, पॉझिटिव्ह इंटिजर. कोणते? पॉझिटिव्ह इंटिजर. सगळ्यात पहिले इंटिजर कोणते असतात, इंटिजर जे असतात ते पहा एकदा, इथं 0, इकडं प्लस वाले 1 2 3 असतात. कशा समोर इकडे साईडला कोणते लिहितात तुम्ही, मायनस लिहितात, -1 -2 -3 असतात का याच्या अगोदर पण नंबर काही. ह्याला काय म्हणतात 0. काय हा 0. ही इकडे जे नंबर आहे ह्या नंबरला काय म्हणतात तुम्ही, पॉझिटिव्ह. कोणते म्हणतात, पॉझिटिव्ह. आणि इकडेला काय म्हणतात तुम्ही, निगेटिव्ह. समजलं काय? तर ज्याच्यावर प्लस साइन येते पॉझिटिव्ह इंटिजर. इंटिजर मधले कोणते घ्यायचे सांगितले तुम्हाला, इथं पॉझिटिव्ह इंटिजर घ्यायचे, म्हणजे प्लस वाले नंबर घ्यायचे सांगितले. बरोबर आहे का? आता याच्यातला हे इकडे घ्यायचे सांगितले का, नाही. 0 आणि 0 पेक्षा लहान संख्या घ्यायच्या नाही सांगितल्या, आपल्याला पॉझिटिव्ह इंटिजर घ्यायचे. पण पॉझिटिव्ह कसे घ्यायचे, 3 कन्झिक्युटिव्ह क्रमाने येणारे 3 घ्यायच्या. मग आता आपल्याला पहिली संख्या माहिती आहे त्याच्यातली कोणती असेल, तर नाही. पहिला 1 पण असू शकतो, 2 पण असू शकतो, 5 10 15 कोणती पण. मग आता प्रत्येक संख्या कितीने वाढते तुमची, 1 वाढते. म्हणजे समजा पहिली इथं समोर 4 5 6 7 8 9 10 अशा पुढे वाढत वाढत जाते. समजा सपोज पहिली जर x असेल, 6 जर x असेल, किंवा इकडे x असू शकतो, कोणता एक असू शकतो. ही जी संख्या एक पहिली संख्या आपण काय घेणार, त्यातली x घेणार. मग आता समोरची x मध्ये किती टाकला म्हणजे 7 मिळेल, तर 6 मध्ये 1 टाकला तर 7 मिळतो, म्हणजे x मध्ये 1 ऍड केला आपण, x मध्ये ऍड 1 केला, कारण की 1 चा डिफरन्स आहे त्यात प्रत्येक नंबर मध्ये. याच्यात जर पाहिलं तर 7 मध्ये परत 1 टाकला, म्हणजे तिथे 1 मध्ये 1 टाकला, म्हणजेच काय बनल याचं जर पाहिलं तर x + 2. म्हणजे पहिला 1 न वाढवत नाही एक संख्या. समजलं काय? तर म्हणून तिथं उत्तरात लिहितं तिथं, लेट 3 consecutive positive integer are. जर समजा पहिली जर संख्या x असेल तर दुसरी 1 न वाढवा, म्हणजेच x + 1 येईल.
दुसरी संख्या कितना आता ही हिच्यापेक्षा आता समोर 2 न वाढेल असेल, हिच्यापेक्षा 1 न वाढेल असेल. बरोबर का? अशा प्रकारच्या काय असतील त्या पॉझिटिव्ह इंटिजर, कारण की त्या 1-1 न वाढत जातात. बरोबर आहे का? 1-1 न वाढत जाते. मग कोणती तरी एक संख्या आहे, एक्स मानावं लागेल आपल्याला. मग पुढची संख्या काय करायची? 1 न वाढ करायची त्याच्यात. याच्यात परत 1 न वाढ करायची. समजलं काय तर? अशा प्रकारच्या संख्या असतील त्या. मग आता याच्यात जर पाहिलं तर बाय गिवन कंडिशन. बाय गिवन कंडिशन. कंडिशन झाली इथपर्यंत. आता तुमचं पहिलं सगळ्यात पहिलं पुढं वाचा एकदा सहजदारच्या. द सम ऑफ द स्क्वेअर. स्क्वेअर ऑफ फर्स्ट. पहिल्या संख्येचा स्क्वेअर. बेरीज करायची तुम्हाला. बेरीज कोणाची करायची? सम ऑफ द फर्स्ट म्हणजे पहिल्या संख्येचा स्क्वेअर आणि प्रोडक्ट ऑफ अदर टू. पहिल्या संख्येचा स्क्वेअर करा आणि उरलेल्या दोन संख्येचा काय करा? प्रोडक्ट करा म्हणजे गुणाकार करा. पहिल्या संख्येचा स्क्वेअर आणि उरलेल्या दोन संख्येचा गुणाकार, त्याची जर बेरीज केली सम, इथं दिले सम, त्याची बेरीज जर केली किती येते तिथं 154. इथं लिहितो मी पहिल्या संख्येचा स्क्वेअर आणि उरलेल्या ज्या दोन संख्या त्याचा प्रोडक्ट. दुसरी संख्या काय त्यातली x+1 आणि ही किती त्यातली x+2 इक्वल 154. पहा एकदा अर्थ लागला काय? हे वाचायचं एकदा सहजदारच्या पुढचं. सम ऑफ द स्क्वेअर कोणाचं? त्यातला ऑफ फर्स्ट म्हणजेच पहिल्या संख्येचा स्क्वेअर, प्रोडक्ट ऑफ द अदर टू म्हणजेच उरलेल्या दोन संख्येचा गुणाकार. पहिल्या संख्येचा स्क्वेअर, उरलेल्या दोन संख्येचा गुणाकार, त्याची जर सम केली तर ती किती बनते तिथं? 154. आले इथपर्यंत. मग याला सोडवा खाली. आता हे काय झालं तुमचं? फॅक्टर बनतील, त्यातलं फॅक्टरायझेशन सोडवा लागेल तुम्हाला. आता खाली पहिलं एक्स स्क्वेअर लिहिलं. आता याच्यातल्या एक्स ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करतो. एक्स इंटू एक्स काय बनला? एक्स स्क्वेअर. प्लसला प्लस टाकला. एक्स इंटू टू 2x. पहा एकदा एक्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लसला प्लस. एक्स इंटू टू 2x. आता 1 न मल्टिप्लाय करा. प्लस 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 आला. 1 इंटू एक्स 1x प्लस 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 आला. 1 2 चा 2. पलीकडा नंबर इकडे जर आणला तर मायनस होईल. इक्वल काय आला तो? 0. पहिले दोन, हे दोन जे लाईक टर्म आहे तुमच्याकडे, इथे एक्स स्क्वेअर आहे, इथे एक्स वाली टर्म आहे, इथे नंबर वाली टर्म आहे. त्याच्यात पहा एकदा काय कॅल्क्युलेशन होतात. तर दोन्ही प्लस आहे म्हणजे त्याची प्लसच करावं लागेल. म्हणजेच किती आलं तिथं? 2x स्क्वेअर. काय आलं तिथं? 2x स्क्वेअर. इथं दोन्ही प्लस आहे मग प्लस करा. किती आले तिथं? 3x. ग्रेटर नंबर साइन प्लस. इथे एक प्लस एक मायनस आहे, मायनस बनल. म्हणजेच किती बनले तिथं? 152. ग्रेटर नंबर मायनस इक्वल 0. आलं इथपर्यंत समजलं आता? आता आपल्या याचं करायचे फॅक्टरायझेशन 2.2. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा मल्टिप्लाय. 2 मल्टिप्लाय -52. ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला तर किती येतो तो? 304. ग्रेटर नंबर साइन मायनस, याचे फॅक्टर घ्या. दोन संख्या अशा शोधा की त्याचा मल्टिप्लाय किती आला पाहिजे तिथं? 304. आणि त्याच दोन संख्येची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किती बनली पाहिजे तिथं? मिळेल 3. मग अशा दोन संख्या जर शोधल्या तर तुम्हाला अशा संख्या सापडतील त्या 16 and 19. कोणत्या सापडतील त्या तुम्हाला? 16, 19. मग आता मधात साइन कोणतं आहे तुमच्याकडे? प्लस आहे. मग ते मोठ्या संख्येला द्या, लहान संख्येला मायनस द्या. पहा एकदा प्लस मायनस मायनस गुणाकार बरोबर आहे. मल्टिप्लाय करून पहा, हा येईल तुमचा. नंतर एक प्लस एक मायनस म्हणल्यानंतर मायनस करणार. 19 मायनस 16 3. म्हणजेच तुमचा मिडल नंबर पण भेटला तुम्हाला. बरोबर आहे. मग ते आलेले फॅक्टर याच्या ठिकाणी लिहा. 2x स्क्वेअर मायनस 16x प्लस 19x. ते दोन्ही फॅक्टर इथं लिहिले, दोघांना साइन एक्स लावला. इथं किती? मायनस 152 इक्वल 0. आता फर्स्ट टू लास्ट टू परत त्याच्यातून कॉमन घ्या. आता दोन्ही ठिकाणी काय ते? एक्स आहे. दोन्ही ठिकाणी एक्स आहे, एक्स कॉमन घेतला. दोन्ही ठिकाणी 2च्या पाड्यात येतात, ते 2 पण कॉमन घेतले. पहा एकदा 2 आणि 16 2च्या पाड्यात येतात. दोन्ही ठिकाणी एक्स आहे, एक्स आहे कॉमन घेतला. याच्यात उरलं काय? एक्स. इथं काय उरलं? मायनस. 2च्या पाड्यात 16 किती नंबरला येतात? 8 नंबरला. एक्स बाहेर आहे म्हणजे ब्रॅकेट क्लोज केला आपण. समजलं? इथं प्लस असेल तर प्लस कॉमन घ्या, मायनस असेल तर मायनस कॉमन घ्या. 19च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर येतात. 19 कॉमन घेतले, उरलं काय? एक्स. इथं काय? प्लस मायनस मायनस. 19च्या टेबलमध्ये हा नंबर जर चेक केला तर 8 नंबरला येईल. ब्रॅकेट क्लोज केलं इक्वल 0. दोन ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट म्हणजे हे ब्रॅकेट आणि हे ब्रॅकेट, त्यातून कॉमन घेतला एक्स मायनस 8 आणि उरलेलं सेकंड ब्रॅकेटमध्ये टाकलं. म्हणजेच काय बनवलं तिथं? 2x प्लस 19 इक्वल काय आला तो? 0. पहा एकदा
2 पैकी 1 उरल्याला सेकंड ब्रॅकेटमध्ये घेतला. नंतर आता सेपरेट ब्रॅकेट बरोबर 0 देतो आपण, म्हणजेच x - 8 = 0. अदर साइडला काय या नंबर बरोबर, म्हणजेच किती बनवलं तो 2x + 19 = 0. बरोबर आहे. मायनस वाला नंबर समोर घेतला म्हणजेच काय बनला तो प्लस. यालाही समोर घ्या, एकदा अगोदर नंबर न्या. 2x = हा प्लसचा अदर साइडला मायनस, प्लसचा मायनस झाला. नंतर मल्टिप्लायचा डिवाइडला, हे झाला -19/2. पाड्यात काही कटत नाही तेवढाच आहे. आता याच्यात जर पाहिलं तर आपण कोणते नंबर घेतलेले, पॉझिटिव्ह इंटिजर घेतलेले आणि हा तर लगेच फ्रॅक्शन आला. फ्रॅक्शन असतो का तुमचा इंटिजर? नसतो. म्हणून आता ते उत्तर नसणार आहे. बट -19/2 कॅन नॉट बी कोण इंटिजर्स. तो इंटिजर्स आहे का? नाही. म्हणजे तुमचा तो इंटिजर जर नसेल तर हे उत्तर नाही तुमचं, म्हणजेच कोणतं उत्तर आहे? एकचं हे उत्तर आहे. पहा एकदा, दोन उत्तर आले, मायनस वाला उत्तर नाही तुमचं या ठिकाणी, कारण की तेव्हा पहिली गोष्ट तर पॉझिटिव्ह इंटिजर विचारले आणि तो इंटिजरच नाही, मग तो निगेटिव्ह, त्याला तर निगेटिव्ह साईन लागेल. तुम्ही गणित सोडवता पॉझिटिव्ह इंटिजरचा. जरी इथं -5 जरी असते तरी तुमचं उत्तर नसतं, कारण की तुम्हाला पॉझिटिव्ह लागत होते. बरोबर आहे का? मग इथं लिहायचं x is not equal to -19/2. हे नाही घ्यायचं तुम्हाला, म्हणजेच कोणतं घ्यायचं तुम्हाला? therefore x = 8 घ्यायचा. बरोबर आहे. ही झाली 1 ची व्हॅल्यू. दुसरं काय? x + 1 पण आहे आपल्याकडे. therefore x + 1, 1 च्या ठिकाणी 8 टाका. 8 + 1 = किती आले ते? 9. नंतर परत आता समोरचा थर्ड नंबर काय? तो x + 2. therefore x + 2 = 1 ची व्हॅल्यू किती? 8 + 2 देन 10. आला इथपर्यंत. रिक्वायर्ड नंबर म्हणू शकता किंवा हे सेंटेन्स 3 consecutive positive integer are 3 consecutive positive integer are कोणते आले तुमच्याकडे? 8, 9, 10. क्रमाने येणार 8, 9 and 10. समजले कोणते आले तुमच्याकडे कंटिन्यू? आता उत्तर तुमचं तुम्हालाच कळतंय चूक आहे का बरोबर आहे. तर आता कंडिशन काय गणिताची? पहिल्या संख्येचा म्हणजेच पहिल्या संख्या जी आली तिचा स्क्वेअर करा, उरलेल्या ज्या दोन संख्या होत्या त्याचा मल्टिप्लाय करा, त्याची जर बेरीज जर केली तर 154 भरायला पाहिजे. येते का? पहा एकदा. 8 चा स्क्वेअर किती येतो? तो 64. किती येतो? 64. ह्या दोघांचा मल्टिप्लाय, उरलेल्या पहिल्या संख्येचा स्क्वेअर, उरलेल्या दोन संख्येचा मल्टिप्लाय करा. 9 आणि 10 चा मल्टिप्लाय किती आला तिथं? 90. दोघांची ऍडिशन करा, किती आली ती? 154. म्हणजे तुम्ही जे सोडवलं ते काय आलं तुमचं? बरोबर आलं. समजलं? वर्ड प्रॉब्लेम आपल्याला चेक होतो की तो आपण जे सोडवलं ते बरोबर आहे का चूक आहे. तर कळालं का? अशा ट्रिकनं म्हणजे ज्या व्हॅल्यू आल्या त्या व्हॅल्यू कुठे टाकायच्या? कंडिशन मध्ये टाकायच्या. तुमचं हे समोरचं उत्तर मिळतं त्याच्यावर. क्लिअर आहे? सोडवा एकदा. समोर एक अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटी बेस्डचे क्वेश्चन येतात बोर्डला. पहा एकदा. आय एम अ रेक्टँगल. हा जर रेक्टँगल असेल तर त्यावेळेस पहा एकदा. माय लेंथ इज ग्रेटर दॅन द ब्रीथ बाय 2. जेवढी ब्रीथ आहे ब्रीथ पेक्षा लेंथ 2 शिल्लक आहे, जास्तीची. नंतर एरिया किती तिथं? 120 स्क्वेअर मीटर. देन फाइंड द लेंथ अँड ब्रीथ. तर त्या प्रश्नामधले लेंथ आणि ब्रीथ काढा. एरिया 120 असेल, लेंथ ही ब्रीथ पेक्षा 2 जास्त असेल, तर त्यावेळेस तुम्हाला लेंथ आणि ब्रीथ फाइंड करा. सगळ्यात पहिलं उत्तर आता हे दोघात जर पाहिलं तर लेंथ आणि ब्रीथ या दोघात लहान कोण असणार? लेंथ आणि ब्रीथ या दोन पार्ट पैकी जर पाहिलं तर दोघात लहान कोण असेल? ब्रीथ. मग तेच घ्या लेट मध्ये. लेट ब्रीथ ऑफ रेक्टँगल. ब्रीथ ऑफ रेक्टँगल काय घेतली तुम्ही तिथं? एक्स काय घेतली? मीटर. मीटर कुठे देईल? हे इथं देईल आपल्याला स्क्वेअर मीटर. बरोबर आहे का? ब्रीथ काय घेतली? एक्स. मग आता लेंथ घ्या त्याची. लेंथ ऑफ रेक्टँगल. लेंथ ऑफ रेक्टँगल. रेक्टँगलची लेंथ जी ती लेंथ कशी? ती ग्रेटर आहे. ग्रेटर किती त्यातली? 2 शिल्लक आहे. म्हणजे याची एक्स असेल तर ती समोरची 2 वाढ होईल असेल, म्हणजेच x + 2 असेल. समजलं? जी लहान गोष्ट आहे ती अगोदर आपण एक्स घेतली, तर त्याच्यावरून जर लेंथ जर पाहिली तर ती 2 जास्त आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा +2 एवढी काय असेल ती मीटर असेल.
परत गिवन पार्ट काय, आता हे इथपर्यंत झालं आपलं. समोर जर घेतलं तर एरिया द्यायला, तो पण घ्या. एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल किती देईल तिथं 120. 120 काय तिथं स्क्वेअर मीटर आहे, स्क्वेअर मीटर. पहा एकदा, ब्रीथ आहे, लेंथ आहे आणि एरिया आहे, तिन्ही गोष्टी दिल्या, बरोबर का. मग आता याच्यात जर पाहिलं तर फॉर्म्युला आहे आपल्याकडे एरिया ऑफ रेक्टँगल. काय फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रीथ. बनतोय का असा फॉर्म्युला आपला, एरिया ऑफ रेक्टँगल बरोबर लेंथ इंटू ब्रीथ. मग याच्यात व्हॅल्यू टाका, याच्यात काय करा, व्हॅल्यू टाका, एरियाच्या ठिकाणी एरिया टाका. एरिया किती आला तो 120 इक्वल लेंथ, लेंथ पहा एकदा किती तिथं x+2 ब्रॅकेट क्लोज केला इंटू बी, बी म्हणजेच ब्रीथ, ब्रीथ किती तिथं x. आलं इथपर्यंत क्लिअर. आता नंतर अगोदर x ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 120 इक्वल x इंटू एक्स, एक्स स्क्वेअर झाला प्लस एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर प्लसला प्लस 2 इंटू एक्स किती आला ते 2x. आता हे 120 हा प्लसचा नंबर इकडे जर मांडला आपण तर काय होईल तो मायनस. म्हणून इक्वेशन जे बनलं ते कसं बनलं तिथं एक्स स्क्वेअर प्लस 2x, हा प्लसचा इकडे नेला तर मायनस होईल 120 म्हणजेच इक्वल 0. एक स्टेप सरळ केली, इक्वेशनला सरळ करून घेतला, प्लस इकडं मायनस होईल. आता पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा मल्टिप्लाय आला पाहिजे -120. इथं 1 इथं 120, दोघाचा मल्टिप्लाय जर केला तर 120 येतो, प्लस मायनस मायनस म्हणजे जिचे फॅक्टर येतील त्यातले पहा एकदा. मिडल नंबर किती मिळाला पाहिजे तुम्हाला 2. मग दोन संख्येचं मल्टिप्लाय 120, त्याच दोन संख्येची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन 2 मिळाले पाहिजे. मग ते नंबर मिळतील तुम्हाला 12 10चा येईल का, 12 10चा 120. ग्रेटर नंबरला प्लस साईन लावा आणि याला मायनस लावा, येतं का पहा एकदा. प्लस मायनस मायनस आला मल्टिप्लाय, 1 प्लस 1 मायनस म्हणल्यानंतर मायनस करणार म्हणजे 12 मायनस 10 किती मिळाले तिथं 2 मिळाले, त्याचं साईन प्लस, बरोबर आहे. मग आता फॅक्टर टाका त्याच्या ठिकाणी जे काढले ते, प्लस 12x मायनस 10x मायनस 120 इक्वल 0. ह्या 2च्या ठिकाणी हे 12 आणि 10 जे फॅक्टर पाडले ते मांडायचे, बाकी फर्स्ट लास्ट जशाच तसं. आता फर्स्ट टू लास्ट 2 नंबरमध्ये कॉमन घ्यायचे. पहिल्या दोघात काय कॉमन निघलं तिथं x, उरलं काय इथं रिमेनिंग पार्ट x, इथं प्लस आहे, x कॉमन आहे मीन्स 12 रिमेन आहे तिथं. त्याच्यानंतर इथं मायनस, इथं 10 आणि 120 10च्या टेबलमध्ये येतील. उरलं काय तिथं x मायनस मायनस प्लस 10च्या टेबलमध्ये 120 किती 12 नंबरला ब्रॅकेट क्लोज केलं इक्वल 0. दोन ब्रॅकेट सारखेच आले म्हणजे तुम्ही जे फॅक्टर पाडले ते काय तुमचे बरोबर आहे. ते लिहा एकदा, x प्लस 12 ब्रॅकेट क्लोज, सेकंड रिमेनिंग पार्ट सेकंड ब्रॅकेट x मायनस 10 इक्वल 0. प्रत्येक ब्रॅकेट बरोबर 0 द्या म्हणजेच x प्लस 12 इक्वल 0. इकडं r मध्ये समोरचं इथं काय त्यातला x मायनस 10 इक्वल 0. या ब्रॅकेट बरोबर पण 0 द्या, या ब्रॅकेट बरोबर पण 0 द्या. आता प्लसवाला नंबर मायनस लिहा, मायनसवाला प्लस लिहा. म्हणजे प्लसचा नंबर समोर जर घेतला तर काय येईल तो -12 आहे. हा जर समोर जर घेतला तर x बरोबर काय येईल तो प्लस आहे, मायनसचा समोर प्लस होईल. आता आपले 1 चे दोन उत्तर आले पहा, एक आलं इथं -12 आणि एक आले तिथं +10 आले. दोन उत्तर आले, परंतु आता x म्हणजेच काय होतं ब्रीथ. ब्रीथ कशाची, रेक्टँगलची. ब्रीथ तुमची मायनस असू शकते का, तर नाही, ब्रीथ मायनस नसेल तुमची कधीच, बरोबर आहे का. म्हणजेच पहा एकदा, बट ब्रीथ कॅन नॉट बी निगेटिव्ह. निगेटिव्ह नसेल म्हणजेच कोणता 12 वाला उत्तर नसेल. x इज नॉट इक्वल टू -12. निगेटिव्ह नाही म्हणजे तुमचं -12 आन्सर नाही, म्हणजेच उरलेलं आन्सर आहे कोणतं आहे तुमच्याकडे प्लस वाला, म्हणजेच कोणतं उत्तर आहे तुमच्याकडे x इक्वल 10 उत्तर बरोबर आहे. बरोबर आहे का. हे घेतलं x ची व्हॅल्यू, समजला इथपर्यंत. आता पूर्ण वाक्यातला लिहायचं आपल्याला लेंथ आणि ब्रीथ. मग आता लास्टला लिहा एकदा. आता काय पहिलं ब्रीथ घेतली तुम्ही, ब्रीथ ऑफ रेक्टँगल इज इक्वल टाकलं तरी चालतं, इज टाकलं तरी चालतं. इक्वल किती घेतलं x म्हणजे काय आलं ते 10 मीटर. नंतर समोरचं काय तुमच्याकडे लेंथ
लेंथ ऑफ रेक्टेंगल इक्वल लेंथ काय घेतली आपण तिथं x+2 घेतलेलं. काय घेतलेलं तिथं x+2. मग एकचं जे उत्तर आलं किती आलं तुमचं तिथं 10+2 दोघांची ॲडिशन करा 12 काय आली ते मीटर. परत एकदा रिपीट पहा एकदा लास्ट. एक रेक्टँगल होता, त्या रेक्टँगलची लेंथ जर पाहिली तर ब्रीथपेक्षा 2 ने जास्त असेल. एरिया त्याचा 120 असेल तर लेंथ आणि ब्रीथ फाइंड करा. मग काय करणार त्याच्यात सगळ्यात पहिलं लेंथ आणि ब्रीथ मध्ये दोघांमध्ये लहान कोण आहे ब्रीथ. मग ब्रीथला मानलं x, लेंथ त्याच्यापेक्षा 2 न शिल्लक, एरिया जसा तसा मानला. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे लेंथ इंटू ब्रीथ. एरिया 120, लेंथ x+2, ब्रीथ x. परत ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला x इंटू x स्क्वेअर प्लस 2 इंटू x 2x प्लसवाला नंबर समोर नेला मायनस झाला म्हणजेच एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटला. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय केलं आपण फॅक्टरायझेशननं सोडवलं. फॅक्टरायझेशननं सोडवलं त्याचे फॅक्टरले 12 आणि -10. मग ते जशाच तसे मांडले. पहिल्या दोघातून कॉमन x, ह्या दोघातून कॉमन 10 घेतले. दोन ब्रॅकेट सारखेले ते एक झालेले कॉमन. रिमेनिंग पार्ट सेकंड ब्रॅकेट, या ब्रॅकेट बरोबर 0, याही ब्रॅकेट बरोबर 0, प्लसचा मायनस मायनसचा प्लस. मायनसवाला ब्रीथ नसल तुमची, लेंथही नसल आणि ब्रीथही नसल म्हणजे तुमची प्लसवालं उत्तर असेल. म्हणजेच ब्रीथ आली तुमची तिथं 10 आणि लेंथ काढण्यासाठी 1च्या ठिकाणी 10+2 म्हणजेच किती आली ती 12 मीटर. आता जे उत्तर आलं ते उत्तर बरोबर आहे का चूक आहे तर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये किंमत टाका. लेंथ 12 आणि ब्रीथ किती आली 10, दोघांचा मल्टिप्लाय करा, ऑटोमॅटिक तुमचं 120 उत्तर मिळतं त्या ठिकाणी. फाइंड द क्वाड्रॅटिक इक्वेशन वन ऑफ द रूट. एक रूट देईल तुम्हाला किती देईल 2 + √3. अशा प्रकारचं जर असेल तर त्याला तुम्हाला पहिल्याला अल्फा दुसऱ्याला बीटा अशा प्रकारचे आपण रूट घेत असतो. म्हणून इथं काय घेतलं तुम्ही तिथं लेट अगोदर सांगा अल्फा बीटा काय तर अल्फा अँड बीटा बी द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे जर रूट असतील तर समजा काय येतील अल्फा बरोबर जे दिलं ते घ्या म्हणजेच काय 2 + √3. बीटा बरोबर काय घेणार 2 - √3. आता समोर एक लक्षात असू द्या दिलं होतं आपल्याला एकच रूट दिला कोणता 2 + √3 दिलं. काय दिलं 2 + √3. जे दिलं त्याला अल्फा बरोबर घ्या आणि बीटा घेत्या वेळेस इथं प्लस असेल तर इथं मायनस टाका. जर इथं मायनस असतं तर समोरचा प्लस घेतला असता. एकदा इथं प्लस दिले इथं मायनस घेतला. जर मायनस दिला असता तर इथं प्लस घेतला असतं दोघांच्या जॉईंटवर 2 नंबरच्या. नवीन रूट घेत्या वेळेस तसे घ्यायचे. समजलंय. एक अल्फा बीटा आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन काढायचं त्यातलं बरोबर आहे का. म्हणजेच आपल्याला पहा एकदा याची दोघांची ॲडिशन पण लागणार, ह्या दोघांचा अल्फा इंटू बीटा पण लागणार. मग सगळ्यात पहिले ॲडिशन बनवू आपण त्यातली अल्फा प्लस बीटा. अल्फा म्हणजेच काय तिथं 2 + √3 नंतर प्लस आहे बीटाची व्हॅल्यू टाका 2 - √3 बरोबर आहे का. अल्फाची किंमत टाकली बीटाची किंमत टाकली दोघांची ॲडिशन आहे दोघांच्या जॉईंटवर प्लस साइन आलं. मग आता यातले प्लस मायनस किंमत कटली 2 + 2 किती बनले तिथं 4. ही झाली अल्फा प्लस बीटाची किंमत. नंतर किंमत काढायची आपल्याला अल्फा इंटू बीटा. अल्फा बीटा म्हणतात. अल्फाची किंमत टाका 2 + √3 बीटाची व्हॅल्यू टाका तिथं 2 - √3 बरोबर. इथपर्यंत पहा एकदा एका ब्रॅकेटमध्ये 2 नंबर पहिला नंबर सारखा आहे दुसरा नंबर सारखा आहे बरोबर आहे. दोन्ही ब्रॅकेटचा कम्पेअर केलं तर फर्स्ट नंबर 2 आहे लास्ट नंबर जर पाहिला तर दोघाचा √3 दोघांची जॉईंटवर इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे सरळ सरळ तुमचा फॉर्म्युला बनला a² - b² आहे का आपला असा फॉर्म्युला. कसा एका ब्रॅकेटमध्ये प्लस एका ब्रॅकेटमध्ये मायनस आहे का असा a + b a - b बनतो ना असा. मग याचा अर्थ काय त्यातला तुम्हाला हे दिलंय त्याच्यावरून हे काढायचं आपल्याला. मग आता याच्यातला पहिल्या नंबरचा स्क्वेअर आहे दुसऱ्या नंबरचा पण स्क्वेअर आहे बरोबर आहे का. मग त्याच मेथडनं जर गेलो तर पहिला नंबर किती तो 2 चा काय बनवा तिथं स्क्वेअर मायनस दुसरा नंबर √3 चा पण काय घ्या तिथं स्क्वेअर घ्या. फर्स्ट नंबरचा स्क्वेअर लास्ट नंबरचा स्क्वेअर बरोबर आहे. 2 चा स्क्वेअर किती बनला 4 मायनस √3 चा स्क्वेअर रूटवाल्या संख्येचा स्क्वेअर केला तर रूट निघून जातं म्हणजे फक्त 3 उरल. 4 - 3 मीन्स 1. म्हणजेच एकदा ॲडिशनचं उत्तर आलं मल्टिप्लायचं उत्तर आलं. म्हणजे तुम्ही आता फॉर्म्युला लिहू शकता कोणता त्यातला रिक्वायर्ड
रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणता फॉर्म्युला आपल्याकडे त्यासाठी एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल 0. हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला आहे तुमचा. याच्यात फक्त किमती भरा. आता किमती कोणत्या टाकणार एक्स स्क्वेअर मायनस ही अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू होती तर 4 टाका. समोरचं एक जशाच तसं प्लस अल्फा इंटू बीटाची किती तिथं 1 इक्वल 0. हे झालं रिक्वायर्ड तुमचं इक्वेशन. पहा एकदा एकच रूट दिलं होतं ते पहिलं रूट अल्फा दुसरं त्यातलं इथं प्लसचं ठिकाणी मायनस टाकून बीटा घेतलं. त्याच दोघांची एकदा ॲडिशन करायची प्लस मायनस कटला 2 + 2 4 राहिले. त्याच दोनची अल्फा इंटू बीटाची काय करायचं तिथं मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट नंबर स्क्वेअर मायनस सेकंड नंबर स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 आला. रूटवाल्या संख्येचा रूट निघून गेला म्हणजे 3 राहिले. 4 - 3 म्हणजेच 1. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा फॉर्म्युला एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनसला मायनस अल्फा प्लस बीटाची किंमत 4 टाकली समोरचं एक्स प्लस अल्फा इंटू बीटा किती त्यातला 1 इक्वल 0. हे झालं तुमचं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. समजलं. इफ 460 इज डिवायडेड बाय अ नॅचरल नंबर म्हणजेच पहा एकदा अशी संख्या तुमची 460 याला डिवाइड केला तुम्ही एका नॅचरल नंबरना माहित नाही कोणता आहे तर नॅचरल नंबरना देन कोशंट इज 2 मोर दॅन 9 टाइम्स द डिवायझर. जो डिवायझर वापरला तुम्ही त्याच्या 9 पट म्हणजेच 9x + 2 त्याच्या 2 ने शिल्लक 2 मोर दॅन द 9 टाइम्स द डिवायझर. जो डिवायझर वापरणार त्याच्यानंतर जो कोशंट बनवून राहिला ह्या डिवायझरच्या 9 पटीपेक्षा 2 ने शिल्लक असेल. खाली किती उरले तुमचे तिथं रिमाइंडर तिथं 5 उरतील. तर कोशंट अँड डिवायझर सांगा. इथं डिवायझर सांगा कोणता आहे तर आणि इकडे कोशंट कोणता येईल तो सांगा. मग आता दिलेल्या सगळ्यात पहिला अगोदर काय काय दिलं तुम्हाला हे इथला 460 काय तो डिवायडंट आहे. मग तू इथं डिवायडंट टाका अगोदर. डिवायडंट किती तो 460. त्याच्यानंतर रिमेन देईल तिथं रिमेन टाका. रिमाइंडर इक्वल 5. जो घ्यायचा तो लेट मध्ये कोशंट मोठा आहे डिवायझरला आणि डिवायझर एक्स घ्या. मग डिवायझर घेतला एक्स त्यावेळेस जो कोशंट येतो कोशंट किती बनवून राहिला तो डिवायझरच्या 9 पटीपेक्षा इथं दिले तुम्हाला 9 टाइम्स मोर दॅन 2 मोर दॅन 9 टाइम्स द डिवायझर. जो डिवायझर आहे डिवायझरची 9 पट करा म्हणजेच डिवायझरला 9 न मल्टिप्लाय करा. मोर म्हणल्यानंतर +2 टाका. हे इथं टाकलं तसं किती त्यातला 9x + 2. समजला. पहा एकदा गणिताचा अर्थ काय होता तर 460ला एका संख्येने जर डिवाइड केला तर त्यावेळेस जो भागाकार येतो तो तुमचा ज्या संख्येने डिवाइड करून आले त्या संख्येच्या 9 पटीपेक्षा 2 ने शिल्लक असेल आणि बाकी 5 असेल तर कोशंट आणि डिवायझर सांगा. समजला प्रश्न काय तर समोर. आता या सगळ्यांचं रिलेशन असणार आहे. तुमच्याकडे एक फॉर्म्युला बनतो का एकदा कोशंट कोणता डिवायडंटचा काय त्यातला डिवायडंट इक्वल काय डिवायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर आहे का असा फॉर्म्युला तुम्हाला तिसऱ्या वर्गात होत आहे त्यातला 3री 4थी ते बरोबर आहे का. मग याच्यात किंमत टाका डिवायडंटच्या ठिकाणी 460 इक्वल याची किंमत टाका डिवायझर किती त्यातला एक्स मल्टिप्लाय कोशंट टाका एकदा किती आलाय तिथं 9x + 2 ब्रॅकेट क्लोज केला प्लस रिमेन किती उरले तिथं 5. याला सोडून घ्या अगोदर त्याला मल्टिप्लाय करा. हा जशाच तसा हा प्लसवाला इकडे आणला तर मायनस करू शकता तुम्ही. मायनस करायचं असेल तर मायनस करून घ्या. हा पहा एकदा 460 हा प्लस इकडे आणला मायनस झाला इक्वल याचा मल्टिप्लाय करू 9 आणि याचा मल्टिप्लाय 9ला 9 लिहिले x × x काय बनला तिथं x स्क्वेअर प्लस x आणि 2चा किती आले तिथं 2x. समजलं इथपर्यंत. नंतर या दोघांचा प्लस मायनस होतील किती आले तिथं 4 5 कमी झाले इक्वल हे जशाच तसं 9x² प्लस 2x. हा प्लसचा नंबर समोर घ्या म्हणजे तुमचं इक्वेशन बनल फायनली 9x² प्लस 2x. हा प्लस इकडं मायनस झाला प्लस इकडं मायनस 4 5 5 इक्वल 0. बरोबर आहे का. इक्वेशन सरळ केलं हे जशाच तसं
हा प्लसचा इकडे नेल्यामुळे मायनस होईल, समोर राहिलं 0. ही त्याला परत एकदा रिपीट करतो. ह्या दोघाचा एक्सनं ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला. हे 9ला 9 लिहिले, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर प्लस एक्स इंटू 2 2x, हा प्लसचा इकडं मायनस दोघाचा मायनस 455 हे जशाच तसा. नंतर हा प्लसवाला नंबर हा समोरचा तिकडं मायनस झाला फक्त. पहिल्या आणि शेवटच्या संख्येचा मल्टिप्लाय लागतो आपल्याला. 9 मल्टिप्लाय किती त्यातले मायनस 455. ह्या दोघाचा मल्टिप्लाय केला तर जास्त येईल, संख्या मोठी होईल. नंतर परत तुमचा तो डिफरन्स 2चा सापडणार नाही. मग आता अशा पद्धतीनं 9च्या टेबलमध्ये याला कट करत पहा एकदा. आता फॅक्टर पडतात का याच्यातले? याच्यातले 7. 5च्या पाड्यात येते, 5च्या पाड्यात लहान मोठी होईल 7. 7 जर कट केल्याला 1 मिनिट. 7च्या टेबलमध्ये जर कट केला 7 चौकोन 42, किती उरले 3, 3 वर 5, 7 5 35. हे 9ला 9 घेतले, 9 7 63, बरोबर आहे, फॅक्टर पडले आपले. लक्ष द्या एकदा काय केले मी तर. याला जर पाहिलं तर अशा पद्धतीने फॅक्टर पाडायचे की ते जवळपास म्हणजे तुमच्या 2च्या डिफरन्समध्ये कन्वर्ट होतील अशा पद्धतीने. मग आता हे 9ला 9 ठेवले, ही जी मोठी संख्या होती तिचे फॅक्टर घेतले आपण. कोणते घेतले? त्यातल्या 7च्या टेबलमध्ये 65. ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला तर तुमचा हा नंबर बनतो 455. याचे फॅक्टर पडले. नंतर ह्या दोन्ही फॅक्टरचा मल्टिप्लाय केला की त्याला तो 63. म्हणजे तुम्ही 63 आणि 65 ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला तर जेवढं याचं उत्तर येतं त्याचं तेवढंच उत्तर येतं. समजलं पहिली गोष्ट. आता साईन कोणतं कोणाला लावायचं? कारण की याच्यात मायनस आहे, मल्टिप्लाय मायनस येणार आहे तुमचा. मग आता कोणाला लावायचं मायनस पहा एकदा. हे ग्रेटर नंबरला प्लस लागणार आहे, म्हणजे 65ला इकडं प्लस साईन लागणार आहे. मग -7ला ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला तर हा पण मायनस आला, बरोबर आहे. मग फॅक्टर जे बनले ते पहा एकदा. 9x² हे जे फॅक्टर आले हे फॅक्टर आहे तुमचे, हे फॅक्टर आहे. किती आले त्यातल्या? 9x² मायनस 63x प्लस 65x मायनस 455 इक्वल 0. क्लिअर आलं? एकदा हे दोन नंबर जे होते ते इथं मांडले, ज्याचं साईन त्याच्यासोबत घेतलं, दोघाले x लावला. आता पहिले 2 मध्ये कॉमन घ्या, लास्ट 2 मध्ये कॉमन घ्या. पहिल्या दोघात 9च्या टेबलमध्ये येतात दोन्ही नंबर, म्हणजे 9 कॉमन घेतले. दोन्ही ठिकाणी x म्हणजेच x पण कॉमन घेतला. उरलं काय तिथलं x, तिथलं मायनस x कॉमन आहे, म्हणजेच 9च्या टेबलमध्ये हा नंबर चेक करा 7 नंबरला. ब्रॅकेट क्लोज केला प्लस 65 दोन्हीच्या टेबलमध्ये येतात, x कॉमन 65 कॉमन x उरला प्लस मायनस मायनस 65च्या टेबलमध्ये हा नंबर जर पाहिला तर 7 नंबर येतो. इथं पाहिला आपण 65च्या टेबलमध्ये 7 नंबरला हा नंबर मिळतो तुम्हाला. इक्वल काय आला तो 0. 2 ब्रॅकेटपैकी एक ब्रॅकेट घ्या, म्हणजेच x मायनस 7. रिमेनिंग सेकंड ब्रॅकेट बनवा त्याचा 9x प्लस 65 इक्वल 0. प्रत्येक ब्रॅकेट बरोबर 0 द्या, म्हणजेच कसं बनल त्यातला हा किती त्यातला x मायनस 7 इक्वल 0. इकडं r मध्ये जर पाहिलं तर किती तुमचं 9x प्लस 65 इक्वल 0. ह्या ब्रॅकेट बरोबर 0, या ब्रॅकेट बरोबर पण 0 दिला. नंतर मायनस वाला समोर जर घेतला तर काय होतो? तो प्लस होतो. इकडं अगोदर नंबर न्या समोर, म्हणजेच हा प्लसचा नंबर इकडं -65. x इक्वल किती आला तुमच्याकडे? -65/9. पाड्यात कटत नाही म्हणजे तेवढेच नंबर आहे. आता याच्यात जर पाहिलं तर आपल्याला हे काय दिलं होतं तुम्हाला? नॅचरल डिवायजर कसं दिलं होतं? ह्या संख्येला डिवाइड करायचं तुम्हाला नॅचरल नंबरला, म्हणजे तुमचा जो डिवायजर होता तो नॅचरल यायला पाहिजे होता. नॅचरल नंबर म्हणजेच कोणते आले पाहिजे तुमचे? 1 2 3 हे प्लस वाले नंबर यायला पाहिजे होते. इथं फ्रॅक्शन आला, बरोबर का? म्हणजेच फ्रॅक्शन हा नॅचरल नंबर नसतो तुमचा. म्हणजेच पहा एकदा, बट -65/9 कॅन नॉट बी काय त्यातला नॅचरल नंबर, किंवा नॅचरल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह, असं निगेटिव्ह येतं तो ते सेंटेन्स टाकलं तरी चालतं. नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह, जे सोपं आहे तेच टाकून द्यायला. किंवा तुम्ही असं -65/9 कॅन नॉट बी नॅचरल नंबर असंही म्हणलं असते तरी चाललं असतं. किंवा मायनस तुमचा जर पाहिलं तर नॅचरल नंबर कॅन नॉट बी निगेटिव्ह. नॅचरल नंबर हा निगेटिव्ह नसतो, सगळे पॉझिटिव्ह नंबर येते. म्हणजे तुमचं कोणतं उत्तर नाही आलं तिथं? x इज नॉट इक्वल टू -65/9, बरोबर आहे. हे उत्तर नाही, म्हणजे तुमचं उत्तर कोणतं उरलं? हे उत्तर उरलं. काय ते
एक्स इक्वल 7 ही झाली एक्सची व्हॅल्यू. एक्स म्हणजेच कोण आला तुमचा डिवायझर आला. हा एकदा डिवायझर काय घेतला तर तो एक्स एक्स बरोबर किती आला तो 7 आला. समोर काय घेतला कोशंट काय घेतला तर तुम्ही 9x प्लस 2 9x प्लस 2 टाकले. एकच्या ठिकाणी 7 व्हॅल्यू पुट करा. 9 इंटू एक्स मीन्स 7 प्लस 2 दोघांचा मल्टिप्लाय किती आला तो 63 प्लस 2 दोघांचे ॲडिशन करा किती आले ते 65 मिळाला तुमचा डिवायझर 7 क्वोशंट किती आला तो 65. आता उत्तर चूक आहे का बरोबर आहे तुमचं तुम्हालाच कळतं. पहा एकदा 460 याला डिवाइड इकडे घे तुम्ही म्हणजे तुमचं मिक्स होत नाही. मग पहा एकदा 460 याला डिवाइड करा. कितना डिवाइड करायचं डिवायझर किती आला आपला 7 7 डिवाइड करा. 7 डिवाइड करा. तुमचा क्वोशंट किती यायला पाहिजे तिथं 65 यायला पाहिजे आणि बाकी किती उरायला पाहिजे तुमचे 5 उरायला पाहिजे. येतं का पहा एकदा 7 6 42 किती उरतं तिथं 4 इथं उरलाय 0 7 5 किती येतो तो 35 किती उरते तिथं 5 आलं का पहा एकदा बरोबर. 460 हा झाला डिवायडंट. डिवायझर किती होता तुमचा 7 क्वोशंट किती आला तो 65 आला. तिथे उत्तर आपल्याला रिमाइंडर किती उरले तुमचे 5 आलं. म्हणजे तुम्हाला असं क्रॉस चेक पण करता येतं प्रत्येक गणित. क्लिअर आहे.